मनोज जरांगे यांनी सरकारला दिली आहे। जरांगे यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा दिलाय। 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा देखील जरांगे पाटील यांनी केली आहे। म्हणून आज आणि उद्या हातात आहे। आणखी नाही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही। तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी, सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो। नाही, सरकार हे निवडणुकीत उलटवलं जातं। मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलटवण्याची संधी निवडणुकीत असते। मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा। आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे। मला एकदा सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही। यार चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून आंदोलन खूप पुढे गेलंय। आता परत आम्ही निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो। आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे। अशा परिस्थितीमध्ये गणपती काळामध्ये गणेश भक्तांची, मुंबईकरांची गैरसोय करणारी ठरू शकते आणि या गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंबद्दल जरांगे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपने केलाय। भाजप नेत्यांनी जरांगेंना घेरले तर फडणवीसांच्या आईंबद्दल मी बोललो नाही, तसं असेल तर शब्द मागे घेतो असं जरांगे यांनी म्हटलं आहे। कुठेतरी डीजे वाजणारच आहे। गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून द्या, मला कळू द्या। मी बी लय खंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडीतच नाही। यायचं देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डीवायसपीला। मराठीचे डीजे बंद पाडन, पुढे काहीच करन, शांततेत जात हे मई, शांततेत मै जात मागणी करती, तुम्ही विनाकारण त्याला डवचिता। आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। त्यांना हरामखोर बोलत असताना तुम्हाला आम्ही सुपारीखोर जरांगे तुला बोलू का, तुला चिंधीचोर त्या ठिकाणी बोलू का? आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्या अवकातीतनं आपण बोललं पाहिजे। नाही मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी। आणि बोललो असलं ते शब्द मागे घेऊ, काय त्याला, मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी। त्यांचे शब्द मागे घेतो, बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला। याच्यानंतर त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं या खालच्या दर्जाचं आणि वैयक्तिकरित्या, तर मला असं वाटतं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे। निश्चितच ही शेवटची वॉर्निंग त्यांनी समजावं। निवडणुका आले की जरांगे पाटील जागे होतात, निवडणुका संपले की ते परत झोपून जातात। जरांगे पाटील हा माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची गोष्ट करतायत त्या छत्रपतींनी आपल्याला आया बहिणींची इज्जत कशी करावी, त्यांना सन्मान कसा करावा हे शिकवलं। आणि त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही। काल बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले।
शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत. शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय तर कुणाच्याही आईला, माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे. दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा, त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण प्रवक्ता आणि फरवक्ता शेण खातो कामन धामाचा, तेव्हा आईने दिसली का आमची तुला? तर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखील जरांगे यांच्यावर टीका केली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात जरांगेंना माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंवर. व्यक्तिगत द्वेषानं पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईंचा अपमान केला. असं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असू शकत नाही. चित्रा वाघ आमदार. कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आईने दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संपली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थारोळ्यात गेली तेव्हा कुठे मिळेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, तो झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तू जात जागी झाली? कवर खेटरसाठी ती रे, कुणाच्या नादी लाग माय लागून लागून तू. तू बाई येत आमजोड बी बाय आहेत, ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली, तो एर केल्यावर जमन का? आणि लयच माया नादी लागली, मी तो सगळे गाबा उचकीन. आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत, मला बघ येते का नाही. तर बीडच्या गेवराईमध्ये हाके आणि विजयसिंह पंडित त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. लक्ष्मण हाके गेवराईमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हाके आणि विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आमदार विजयसिंह पंडितांनी चलो मुंबईचे बॅनर लावले होते. यावरून हाकेंनी वादग्रस्त विधान केलं असा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. काय भुंकायचंय ते भुंकू द्या. आणि हे श्वान जे म्हणतोय मी तुम्हाला, हे श्वान कसं असतं, 2 प्रकारचे श्वान असतात. एक श्वान हे जातीवंत श्वान असतं, जे दुर्जनांपासून आपलं रक्षण करत असतं, गार्डनिंगचं काम करत असतं एक श्वान. आणि दुसरं श्वान जे असतं ना, त्याला स्ट्रीट डॉग म्हणलं जातं. स्ट्रीट डॉग असं हे स्ट्रीट डॉग आहे. आणि मी आज गेवराईमध्ये चाललोय. त्या विजयसिंह पंडिताच्या पार्श्वभागात जर धमक असेल ना, अरे माझे पुतळे काय जाळतो, मी स्वतः येतोय आणि मला जाळ. तुझ्यात जरा जर दम असेल ना, अरे भोरटे, तू एका समाजाचा आमदार नाहीस. 2-3 लाख एका विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये 2-3 लाख मतदार असतात. आणि निवडून आल्यानंतर टोटल विधानसभेची जबाबदारी तुमच्यावर असते आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका निभावण्याची जबाबदारी तुझ्यावर असते. आणि तू पुतळे जाळतो. हिंदू मुस्लिम ऐक्याच्या रीलवरून अथर्व सुदामे ट्रोल झाला. मुस्लिम व्यक्तीकडनं गणपतीची मूर्ती घेतानाच सुदामेनं एक रील बनवलं होतं. ट्रोल झाल्यानंतर अथर्व सुदामे यानं माफी मागितली. तर अक्कल नसलेल्या गोष्टीमध्ये पडू नको, हिंदू महासंघाने सुदामेच्या विरोधात ही भूमिका घेतली. गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो, कायमच असतात. माझे आब्बू सुद्धा हेच काम करायचे. माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा. आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा. हिंदू मुस्लिम ऐक्याचा रील व्हिडिओ बनवला म्हणून पुण्याच्या अथर्व सुदामेला काही हिंदुत्ववाद्यांकडून धमक्या आणि शिवीगाळ सुरू झाली आहे. रील मध्ये अथर्व सुदामे एका मुस्लिम माणसाकडून गणपती बाप्पाची मूर्ती विकताना दिसतोय. रील मध्ये सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतो. गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी तो मूर्तिकाराकडे जातो. मूर्तिकाराच्या कारखान्यात सुदामे एक मूर्ती बुक करतो. मूर्तिकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारतो. तेवढ्यात सुदामे आणि मूर्तिकार एकमेकांकडे पाहतात.
तुम्हाला दुसरीकडून मूर्ती घ्यायची असेल तर असं मूर्तिकार म्हणतो, पण अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची असं म्हणतो. आपण साखर व्हावं, जी खीरही बनवते आणि शिरखुर्मा सुद्धा, असं सुदामे म्हणतो. आपण वीट व्हावं, जी वीट देवळात सुद्धा लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील, असं सुदामे म्हणतो. दरम्यान तू हिंदू धर्मातली कीड आहेस, तुला आयुष्यभर परिणाम भोगावे लागतील, असे इशारे त्याला दिले जात आहेत. अथर्व सुदामेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यात तो हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं काहीतरी अक्कल शिकवतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे, तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर. याच्यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको. काही दिवसांपूर्वी खुद्द राज ठाकरेंनीच अथर्व सुदामेचं कौतुक केलं होतं. त्यामुळे या वादात असीम सरोदेंनी राज ठाकरेंना फोन करत त्यांना सुदामेच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलंय. दरम्यान धमक्यांना घाबरून अथर्व सुदामेनं माफी मागत हा व्हिडिओ डिलीट केलाय. दुसरीकडे तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा, कोण काय करतंय ते बघू, असं आव्हान असीम सरोदेंनी दिलंय. अथर्व सुदामेला धमकी दिली असेल तर त्यांनी ताठ मानेनी त्यांच्यासमोर निडरपणे उभं राहायला पाहिजे होतं आणि व्हिडिओ डिलीट करायला नको होता. म्हणून मी अथर्वला अशी विनंती सुद्धा केलेली आहे की पुन्हा त्यांनी तो व्हिडिओ स्वतःच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांनी टाकावा, पुन्हा तो अपलोड करावा. कारण की तसंही अथर्वनी तो डिलीट केल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात लोक व्हायरल करत आहेत तो व्हिडिओ आणि सगळेजण ॲप्रिशिएट करत आहेत. मूर्ती खरेदीवरून हिंदू मुस्लिम ऐक्याचा व्हिडिओ बनवणारा सुदामेला धमकावलं जातंय. आणि या वादानंतर अथर्व सुदामेनं संबंधित व्हिडिओ डिलीट करत भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं म्हटलंय. काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे. पण बरेच लोक नाराज झाली, त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये. माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केल्यात, त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय. तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली अशी सूत्रांची माहिती आहे. केंद्र सरकारच्या निधीमधून योजना राबवण्यात अपयशी ठरल्यामुळे ही नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. दरम्यान या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात प्रचंड विलंब झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात असंही फडणवीस म्हणाले. केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. शिवाय या योजना 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत, अशाही सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या. केंद्राचा निधी मार्च महिन्यापूर्वी वापरायला हवा. जेव्हा पंतप्रधान स्वतः आढावा घेतात तेव्हा मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे प्रकल्पाची कामं लवकरात लवकर पूर्ण करा असंही मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीसांनी नगरविकास खात्यातल्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असली तरी शिंदेंनी मात्र थेट बोलणं टाळलं. नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत. महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे. आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे. विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते देवेंद्रजींना विश्वासात घेऊन काम करायचे. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन काम करतायत. माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे, मी त्याचा मनापासून स्वागत करते. पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे. केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागं आहे असा ती माहिती दादांत खोटी आहे. तर अमित ठाकरे यांची मतं ही महेश सावंतांनी चोरली का, असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय. राज ठाकरे यांनी वोट चोरीचा मुद्दा उचलल्यानंतर भाजपकडनं हे प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान वोट चोरीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंची भूमिका एकच आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी मत चोरी झाल्याचा आरोप केल्यानंतर भाजपनं प्रत्युत्तर दिलाय. अमित ठाकरेंची मतं महेश सावंतांनी चोरी केली का, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय. मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये,
हे तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत. नाही, राज ठाकरेंच्या विधानावर मी एवढंच म्हणेन, मग काय अमित ठाकरेंची मतं महेश सावंतने चोरी केली? कोणी कोणाची मतं चोरी केली? राहुल गांधींनी मत चोरीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी त्याला साथ दिली आहे. यावर फडणवीसांनी पलटवार केलाय. आम्ही ते मत टाकतो आणि ते मोजलं जात आहे, पण ईव्हीएम मध्ये असं होत नाही. राज ठाकरे यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे. या क्षणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहे, एवढंच मी सांगू शकतो. मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं, इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है. तर डीजे नको बँड मागवा, पैसे लागल्यास माझी बॅग उघडी आहे असं मिश्किल वक्तव्य शिरसाटांनी केलंय. दुसरीकडे रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये बॅगभर पुरावे दाखवले आहेत. रोहित पवार यांचा शिरसाट यांच्यावर 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. मी बीजेपी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू, काय करायचं आपल्याला? 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरच्या मग पुण्याच्या मागवा. पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत. आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे. फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय, ट्रकभर पुरावे नाही, गाडीभर पुरावे नाही, मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत. 12,000 पानांचे पुरावे आहेत. आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो. देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय. ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो? बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश आहे.